नमस्कार मंडळी, तुम्ही कधी ऐकलं आहे का? मंगळवारी दही भात उतरवला तर नशीब बदलतं. मला पण सुरुवातीला विश्वास नव्हता, पण एकदा मी स्वतः करून पाहिलं आणि त्यानंतर जे घडलं ते खरंच धक्कादायक होतं. हो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंगळवारी दही भात का उतरवतात, या मागचं खरं कारण काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे केल्यावर खरंच काय होतं आणि काय आपल्या आयुष्यात बदल घडतात. तर ह्या व्हिडिओमधून जाणून घ्या. पण एक छोटी चूक केली तर फायदा होण्याऐवजी उलटं नुकसान होऊ शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे दही भात उतरण्याची बरोबर पद्धत जी बहुतेक लोक चुकीची करतात. नमस्कार मंडळी, स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरू करू. आपल्या भारतात अनेक परंपरा आहेत ज्या आपण वर्षानुवर्षे करत आलो, पण त्यामागचं खरं कारण खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यापैकी एक आहे मंगळवारी दही भात उतरण्याची परंपरा. काही लोक म्हणतात हे फक्त एक साधा उपाय आहे, पण काही लोकांना अनुभव वेगळा सांगतो. ते म्हणतात हे केल्यावर घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते, मन शांत होतं आणि काही वेळा नशीबही बदलायला लागतं. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एक व्यक्ती होती, तिच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. कुठं जाईन तिथं तिचं काम होत नव्हतं. पूर्ण कामात विघ्न येत होते. कामाधंद्यात यश नव्हती, कामं होत नव्हती. घरात तणाव आणि मन नेहमी बेचैन. कोणीतरी तिला सांगितलं मंगळवारी दही भात उतरून बघ. सुरुवातीला तिने हसू आलं, पण शेवटी तिने एकदा करून पाहिलं. मंगळवार आला, तिने शांतपणे दही भात तयार केला आणि नेहमीप्रमाणे ते उतरून टाकला. त्या दिवशी काही विशेष घडलं नाही, पण पुढच्या काही दिवसात तिला जाणवायला लागलं घरातले वातावरण थोडे बदललंय. छोट्या छोट्या गोष्टी ठीक व्हायला लागल्या, मन हलकं वाटायला लागलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तिला आत्मविश्वास परत आला. आणि आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, हे सगळं जादू नाही. कधी कधी आपण एखादी गोष्ट श्रद्धेने करतो तेव्हा आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होतो. म्हणून काही लोकांना चांगले अनुभव येतो तर काही लोकांना काही फरक जाणवत नाही. पण इथे सगळ्यात मोठा प्रश्न येतो, दही भात उतरण्याची बरोबर पद्धत काय आहे? कारण जर तुमच्या पद्धतीने केलं तर तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आणि हाच भाग बहुतेक लोक चुकीचा करतात. म्हणून पुढच्या भागात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मंगळवारी दही भात कसा उतरवायचा, ज्यामुळे तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. आता सर्वात महत्त्वाचा भाग, मंगळवारी दही भात उतरण्याची बरोबर पद्धत जी तुम्ही नीट फॉलो केली तरच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. तयारी. सर्वात आधी एक साधा दही भात तयार करा. ताजं दही, साधा भात, मीठ. लक्षात ठेवा या दही भातात ताजा आणि स्वच्छ असायला हवा. वेळ आणि जागा. हा उपाय तुम्ही मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. घरात एखादी शांत जागा निवडा जिथे तुम्हाला त्रास होणार नाही. मनाची तयारी. आता डोळे बंद करा आणि मन शांत ठेवा. तुमच्या मनात एक पॉझिटिव्ह विचार केला तर माझ्या आयुष्यातील नकारात्मक दूर होऊ दे. दही भात उतरवणे. आता दही भाताची वाटी आणि ती हळूहळू डोक्याभोवती 3 वेळा फिरवा. हे करताना तुमच्या मनात फक्त पॉझिटिव्ह भावना ठेवा. बाहेर ठेवणे. आता हा दही भात घराभोवती एकदा शांत ठिकाणी ठेवा जिथे कोणी तुमचं बघणार नाही. महत्त्वाच्या चुका टाळा. इथे फक्त बहुतेक लोक चूक करतात. जुना दही भात वापरू नका. हसत खेळत मजाक म्हणून करू नका. मध्येच थांबू नका. हे करताना श्रद्धा आणि एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. आणि हे एक गोष्ट स्पष्ट सांगते, या कोणत्याही जादूचा उपाय नाही, पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हमध्ये नाही करता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या विचारांवर आणि आयुष्यावर दिसते. तर हा होता मंगळवारी दही भात उतरण्याचा संपूर्ण उपाय. तुम्ही हा उपाय करून बघणार आहात का? कमेंटमध्ये नक्की लिहा, मी करून बघणार. आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे उपाय माहीत आणि व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण मी असेच व्हिडिओ रोज घेऊन येते. धन्यवाद आणि लक्षात ठेवा तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. आता तुमच्याकडे पूर्ण व्हिडिओ मी सांगितलेला आहे. तुम्हाला समजलं आहे का व्हिडिओमध्ये कसं करायचं, काय करायचं? कधी कधी आपण मोठ्या बदलण्याच्या शोधात असतो, पण खरं बदललं अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच सुरू होतो. मंगळवारी दही भात उतरणं हा फक्त एक उपाय नाही, तर तो एक विश्वास आहे, एक पॉझिटिव्ह सुरुवात आहे. जर तुम्ही मनापासून केलं तर कदाचित तुमच्याही आयुष्यात एक छोटासा पण महत्त्वाचा बदल दिसेल.
तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचते. आणि असेच तुम्हाला एंटरटेनमेंट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण नशीब बदलणं नाही, आपण ते बदलतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर स्वस्त खा आणि मस्त राहा. बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.